शिवजयंतीच्या पवित्र दिवशी मृद आणि जलसंधारण विभागाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक अभियानाची सुरुवात केली आहे। या अभियानाचा शुभारंभ मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ तालुक्यातील किटा कापरा येथे झालाय। या मोहिमेचे उद्दिष्ट राज्यातील विविध तलाव, बंधारे आणि गावतळ्यांमधील गाळ काढून पाणी पुरवठ्यात वाढ करणे आहे। शिवजयंतीच्या औचित्याने मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभर एक महत्त्वाची मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील शिवकालीन तलाव, प्राचीन तलाव, बंधारे आणि गावतळ्यांमधील गाळ काढून त्यांचा पाणी पुरवठा सुधारण्याचा आहे। मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ तालुक्यातील किटा कापरा येथे या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला। हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार असून तलावांचा गाळ काढल्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांना पाणी पुरवठा अधिक उत्तम होईल। शिवजयंतीला हा शुभारंभ ऐतिहासिक ठरला आहे, कारण शिवकालीन जलसंधारण तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यात जलसाठवण क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। या मोहिमेच्या माध्यमातून राज्यभरातील तलाव आणि जलस्रोतांचे पुनर्जीवन होईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना किंवा मानाचा मुजरा करण्याचं आमच्या जलसंधारण विभागाने ठरवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही जलसाठे, जलस्रोत किंवा तलाव, शिवकालीन बंधारे बांधले होते, त्या सर्व शिवकालीन बंधाऱ्यांचं गाळ काढण्याचं जो काही कार्यक्रम आम्ही आजपासून हाती घेतलेला आहे, त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। 33 अशा पद्धतीचे साठे निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झालं, त्याची तर सुरुवात आम्ही केलीच आहे। परंतु अनेक प्राचीन तलाव आहेत, गाव तलाव आहेत किंवा अनेक पेशवेकालीन तलाव आहेत, अनेक अशा ज्या वेगवेगळे पाण्याचे स्ट्रक्चर आहेत, पाणीसाठे आहेत किंवा बंधारे आहेत, या सर्वांमध्ये जो काही गाळ जमा झालेला आहे तो गाळ काढायचा आणि नेत असतील तर शेतकऱ्यांना तो गाळ नेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं। अशा पद्धतीचं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना जलसंधारण विभागाने सुरू केलेली आहे। त्याची सुरुवात आज राज्याची यवतमाळमधून झालेली आहे आणि याला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सहकार्य आणि खऱ्या अर्थानं पूर्ण मदत देण्याची भूमिका आहे। शेतकऱ्याला तर आम्ही या ठिकाणी गाळ नेण्यासाठी प्रति हेक्टरी 15,000 रुपये मदत त्याला कशी देता येईल ती भूमिकाही आमची आहे। आणि ज्या NGO असतील, ज्या ग्रामपंचायत असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, त्यांनासुद्धा 31 रुपये खऱ्या अर्थानं प्रति घनमीटर सुद्धा या ठिकाणी देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि नक्कीच या माध्यमातून राज्यामध्ये जे काही जलसाठे आहेत त्याचं खऱ्या अर्थानं जो गाळ साचलेला आहे तो गाळ काढल्यानंतर परत त्या ठिकाणी साठा परत त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं निर्माण व्हावं, ही भूमिका आमच्या विभागाची आहे। मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे राज्यात जलसंधारणाचे महत्त्व वाढणार आहे। या मोहिमेच्या यशस्वी कार्यान्वयाने नक्कीच शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा होईल आणि जलस्रोतांचे संरक्षण होईल।